महाराष्ट्रातील तमाम अंशकालीन स्त्री परिचर पीटीआयवरनं आवाहन करतो. 17 मार्च 2026 रोजी आपल्यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने शासन निर्णय काढला आणि दर महिन्याला 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. 3,000वरून 6,000 रुपये आपल्याला मोबदला वाढ करण्याचा निर्णय घेतला. याचा आपण आभार मानले. त्या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत अंशकालीन स्त्री परिचरांच्या खात्यात पैसे पडतील अशा प्रकारची कारवाई करावी असं नमूद असताना एप्रिल महिना संपूर्ण निघून गेलेला आहे आणि मे महिना संपत आला आहे तरी अद्याप अंशकालीन स्त्री परिचरांचं मानधन वर्ग झालेलं नाही. आम्ही मागणी करतो की आरोग्यमंत्री महोदय शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे काही जिल्ह्यामध्ये 3 महिने 4 महिने अंशकालीन स्त्री परिचरांचा मोबदला खात्यावर जमा होत नाही. आत्तासुद्धा काही ठिकाणी जानेवारीपासूनचे मोबदले ऑक्टोबरपासूनचे मोबदले थकीत आहेत. मला वाटते ही चुकीची पद्धत आहे. त्वरित दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत शासन निर्णय घेतल्याप्रमाणे मोबदला जमा व्हावा आणि अंशकालीन स्त्री परिचारांना आपण न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर 2019 पासूनचा फरक रक्कमसुद्धा दिली पाहिजे. यासाठी सुद्धा येणाऱ्या काळात पाठपुरावा आयटकच्या वतीने कृती समितीच्या वतीने आपण करूया. अंशकालीन स्त्री परिचारांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपण आपला मोबदल्याचं बिल आपल्या PSCतून तालुक्याला गेलं की नाही आणि तालुक्यातून जिल्ह्याकडे मागणी झाली की नाही याचा पाठपुरावा पदाधिकाऱ्यांनी आणि सगळ्यांनी करावा असं आवाहन करतो. राज्य सरकारला या संदर्भातलं पत्र आयटकच्या वतीने आम्ही लिहित आहोत आणि आपण घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून 10 तारखेच्या आत अल्प मोबदला मिळणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचरांच्या खात्यावरती त्यांचं वेतन मोबदला हे 10 तारखेच्या आत जमा व्हावा असं कळकळीचं आवाहन आरोग्यमंत्री महोदयांना आम्ही करत आहोत.